सुरुवात त्या एकमेव निर्मिकाच्या नावानं ज्यानं हे विश्व निर्माण केलं. आदाब, मी अब्दुल मुजीब. दिव्य संदेश या यूट्यूब चॅनलवरील जीवन जगण्याची कला या माझ्या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करतो. लोक हो, विश्वनिर्मिक आणि जीवन उद्देशाला ओळखल्यावर त्या उद्देशानुसार स्वाभाविक जीवन जगून कसे आत्मसमाधान मिळवता येते, संतुष्ट जीवन जगता येते, हे आपण पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये आपला विषय आहे संयम आणि कृतज्ञता. ज्या व्यक्तीमध्ये संयम, कृतज्ञता हे दोन गुण असतात, तो अनेक चांगल्या गोष्टी साध्य करतो आणि अनेक दुःखे टाळतो. अल्हम्दुलिल्लाह. ती व्यक्ती जीवनात प्रत्येक परिस्थितीला समोर जाण्यास सक्षम असते. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा संयम हाच एकमेव उपाय असतो. अशा वेळी जर तुम्ही अधीरता दाखवली, परिस्थिती आणखी बिघडू शकते. अगदी मनाविरुद्ध काम होणे, आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा कोणत्याही असहाय्य आजार खूप वेदनादायक असतो. पण संयमाशिवाय दुसरे काय करता येईल बरे? काही त्रास, संकटे आपत्कालीन असतात, तर काही दीर्घकालीन. या सर्व परिस्थितीत संयम हाच चांगला उपाय असतो. कुणाला शिव्या देऊन किंवा नैराश्यात जाऊन समस्या सुटत नाहीत. उलट असे केल्याने सृष्टीनिर्मिक अल्लाहची नाराजी प्राप्त होते. परंतु अशा परिस्थितीत संयमाने वागले पाहिजे आणि त्या अल्लाहशीच दुआ केली पाहिजे. आपला निर्मिक अल्लाहने सांगितले आहे की हे श्रद्धावंतांनो, संयम आणि नमाजचे सहाय्य घ्या. अल्लाह संयमी लोकांना सोबत आहे आणि जे अल्लाहच्या मार्गामध्ये मारले जातील त्यांना मृत म्हणू नका. असे लोक तर वास्तविक जिवंत आहेत, परंतु त्यांचं जीवन तुम्ही जाणत नाही आणि आम्ही खचितच तुम्हाला भय, भूक, जीवित व वित्त हानी आणि तुमच्या प्राप्तीमध्ये घट करून तुमची परीक्षा त्या घेत आहोत. आणि त्या परिस्थितीत जे लोक संयमपूर्वक आचरण करतात आणि जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा म्हणतील की आम्ही अल्लाहचेच आहोत आणि अल्लाहकडेच आम्हाला परत जायचे आहे, त्यांना शुभेच्छा द्या. त्यांच्यावर त्यांच्या पालनकर्त्याकडून मोठी कृपा होईल आणि त्यांच्यावर दयेचे छत्र असेल आणि असेच लोक सन्मार्गी असतील. हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा व्यक्तीने धीर धरून ते योग्यरित्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि वारंवार आपल्या पालनकर्त्याकडे क्षमा मागितली पाहिजे. त्याचबरोबर समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काही व्यावहारिक पावले सुद्धा उचलावी लागतील. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात कधी ना कधी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. काहींना त्यांच्या कर्जाची चिंता असते, काहींना त्यांच्या मुलीच्या लग्नाची चिंता असते, काहींना त्यांच्या आरोग्याची चिंता असते. पण इस्लामने अशा कठीण प्रसंगांना समोर जाण्याची कोणती कला शिकवली आहे माहीत आहे का आपणास? कठीण परिस्थितीत डोक्याला हात लावून बसणे किंवा चिंता करत बसणे हे कोणत्याही समस्येचे निराकरण नाही. मला काय झाले, माझ्या बाबतीत असे का घडते, त्याची काळजी करू नका. जे व्हायचे ते झाले. आता यातून बाहेर कसे पडायचे याचा विचार करा आणि एकट्याने विचार करू नका, कारण अनेक समस्यांचे समाधान आपल्या सामर्थ्यात दिलेले नाही, परंतु त्या आपल्या अगदी जवळ असलेल्या अल्लाहशी बोला. तो अल्लाह सरळ मार्ग दाखवेल इन्शाअल्लाह. धीर धरा. कठीण प्रसंग पाहून आपल्या अंगाचा तिळपापड करून घेऊ नका, कारण राग आल्याने परिस्थिती अजून बिघडते. अल्लाहसमोर आपल्या समस्यांना मांडल्यानंतर अल्लाहवर दृढ विश्वास ठेवा. अल्लाह त्याच्या मार्गाने समस्या सोडवतो, तो आपल्या मार्गाने सोडवत नाही. त्यावेळी धीर धरा. अल्लाहकडे मदत मागूनही जर आपली समस्या सुटत नसेल तर विचार करा की अल्लाहच्या मनात आपल्यासाठी काहीतरी वेगळं आहे. अनेक वेळा असे दिसून आले आहे की कठीण प्रसंगानंतर असा चांगुलपणा पाहायला मिळतो की या कठीण प्रसंगातील सर्व समस्याचे डोंगर हलके वाटू लागते.
जर आपल्याला या जगात असे काही चांगले सापडलेच नाही तर आपण परलोकात अल्लाहकडून त्याची अपेक्षा ठेवावी. बऱ्याच वेळा परीक्षेचा कालावधी खूप मोठा असतो, कोणताच उपाय दिसत नाही. तरीही धीराने अल्लाहकडे उपाय मागावे आणि मार्गदर्शनासाठी आपला संघर्ष सुरू ठेवावा. लक्षात ठेवा, कठीण परिस्थितीत आपण फक्त संयम आणि प्रार्थना करूनच योग्य मार्गावर जाऊ शकतो. अनेक वेळा शैतान आपल्या हृदयातील समस्येवर बेकायदेशीर उपाय आपल्यासमोर सादर करतो. म्हणून जेव्हा एखादा उपाय मनात येतो तेव्हा तो उपाय अल्लाहने दिलेल्या शरीयतनुसार आहे किंवा नाही ही शोधण्याची खात्री करा. आणि लक्षात ठेवा, निषिद्ध उपाय टाळण्यातच चांगुलपणा आहे. संयम कसा विकसित करावा? संयमाचा अर्थ अनुकूल परिस्थितीत नाही तर एखादे संकट शांतपणे राहून प्रयत्न करणे आहे. जर कधी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला तर सर्वप्रथम नम्र होऊन अल्लाहकडे प्रार्थना करावी, त्याच्यासमोर याचना करावी की त्याने आम्हाला संयम द्यावा, आम्हाला त्या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढावे. आपल्या हृदयात कृतज्ञता आणि नकारात्मक भावनांचा स्थान देऊ नका, तर सकारात्मक भावनांना विचारांच्या माध्यमातून त्यांना समजावून सांगत राहा. या स्थितीत हे चांगले लक्षात ठेवले पाहिजे की एखाद्याला शिवीगाळ करणे, राग अनावर होणे यामुळे समस्या सुटणार नाहीत. उलट असे केल्याने अल्लाहच्या दयेपासून दूर व्हावे लागेल आणि त्याचा आधार गमावला जाईल. हे जरा कठीण वाटत असले तरी अशा परिस्थितीत अल्लाह आपल्या सोबत असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक समस्यावर उपाय नाही, अशा परिस्थितीत संयम बाळगण्याशिवाय पर्याय नसतो. मी आता इथेच थांबत आहे. लवकरच पुन्हा तुमच्या भेटीला येईन एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमच्या या दिव्य संदेश चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करावं, म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होताच त्याची नोंद आपल्यापर्यंत पोहोचेल. अल्लाह हाफिज, म्हणजे अल्लाह आपला रक्षक होऊ दे. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर.